महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती। सकल मातंग समाजाचा परभणीत भव्य मोर्चा। आनंद बदर समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन अंमलबजावणीची मागणी। न्यायमूर्ती आनंद बदर समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी। न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून अहवाल सादर करण्यात होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये न्यायमूर्ती बद्दल समिती अहवाल द्या, वर्गीकरण अंमलात आणा अशा घोषणा देण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी राज्य सरकारला आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिले। त्यानुसार न्यायमूर्ती आनंद बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली। मात्र जवळपास 1 वर्ष उलटून गेल्यानंतरही ही समितीकडून कोणत्याही प्रकारचे अहवाल सादर करण्यात आले नाही। या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। जातीच्या आरक्षण वर्गीकरणाचा विषय अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रेंगाळत पडलेला आहे। ठीक आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी स्पष्ट निकाल दिलेला आहे की अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करून सगळ्या जातींना समान न्याय द्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। त्या निकालाच्या अनुषंगानं इतर सर्व राज्यात ज्या ज्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाची मागणी होती त्या दक्षिणेतल्या आणि उत्तरेतल्या सगळ्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी तिथल्या सरकारनं लागू केली। परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सरकार अजूनही 1 वर्ष झालं बदर समिती नियुक्त करून यासाठी म्हणजे आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी एक न्यायमूर्ती बदर समिती नियुक्त केली। त्या बदर समितीला 1 वर्ष झालं तरी पण अजून अहवाल सादर झाला नाही। परत त्याला 6 महिने मुदतवाढ दिली। म्हणजे जिथं इतर राज्यांनी 1 ते 2 महिन्यामध्ये तिथल्या आयोगाने अहवाल सादर करून लगेच वर्गीकरण लागू केलं, तिथं 12 महिने 1 वर्षानंतर सुद्धा सरकार हे आरक्षण वर्गीकरण लागू करण्यास दिरंगाई करत आहे, जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे। आणि त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये आज हा महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हास्तरीय मोर्चा झालेला आहे। नेमकं वर्गीकरण का पाहिजे आणि वर्गीकरणामुळे न करण्यामुळे काय नुकसान होते? तर कसं आहे की अनुसूचित जातीमध्ये या प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत आणि या 59 जातीला 13% आरक्षण आहे। परंतु या 13% आरक्षणाचा लाभ जो आहे ते 75 वर्षापासून जेव्हापासून याची संविधानाची किंवा आरक्षणाची अंमलबजावणी झाली तेव्हापासून या अनुसूचित जातीमधील महाराष्ट्रातल्या 59 पैकी 2 ते 3 जातींनाच होतो। बाकीच्या जे 56-57 जाती आहेत या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत। त्यांच्यामध्ये किमान पात्रता असूनही त्यांना केवळ संधी मिळत नसल्यामुळे त्यांना वंचित राहावं लागत आहे आणि त्यामुळे त्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले आहेत। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेले आहे की गरीब जातींना एकत्रित आरक्षणामध्ये लाभ मिळत नसेल तर राज्यांनी त्या वर्गीकरण करावं, अहबकडं किंवा जिथं जसं शक्य आहे राज्यांना तसं वर्गीकरण करावं आणि वंचित जातींना त्या आरक्षणाचा लाभ हक्काने मिळवून द्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्यामुळे हे जर वर्गीकरण झालं तर निश्चितच त्या ज्या वर्गाला जो कोटा दिलेला आहे, आता समजा एससी मध्ये अबकडं असे 4 गट केले, ते एक म्हणजे पहिला गट मोस्ट बॅकवर्ड असतो, त्याच्यानंतर मॉडरेट असतो, त्याच्यानंतर थोडासा प्रगत असतो, अशी जर समान मागासलेपणावर जर वेगवेगळे गट निर्माण केले तर निश्चितपणे ह्या आरक्षण वर्गीकरणातून त्या जातींना, वंचित जातींना फायदा होत असतो। आणि त्यामुळेच हे वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि आमची सुद्धा मागणी ही वर्गीकरणाची आहे। न्यायालयाने सांगितलेलं आहे, निकालात सांगितलेलं आहे की आरक्षणाचं वर्गीकरण करताना त्या राज्यांनी एम्पिरिकल डाटा गोळा करणे, म्हणजे त्या राज्यातील एम्पिरिकल डाटा शिक्षणातलं आणि नोकरीतलं त्या जातीचं प्रतिनिधित्व किती आहे हे तपासून आणि त्या आधारे वर्गीकरण करावं, असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। आणि म्हणून वर्तमान परिस्थितीमध्ये न्यायमूर्ती बदर समिती सरकारने नियुक्त केलेली आहे आणि सरकार तेच काम करत आहे। त्यामुळे आता जो करंट आहे 2025चा जो काही प्रतिनिधित्वाचा जो आकडा आहे तो न्यायमूर्ती बदर समितीच्या अहवालामधून स्पष्ट होईल। परंतु त्या अगोदर 2006 साली शासनाने लहुजी सावळे मातंग अभ्यास आयोग निर्माण केला होता। तो आयोग होता आणि त्या आयोगाने अनेक वर्ष अभ्यास करून जे काही सरकारकडून त्यांनी डाटा गोळा केला होता, एम्पिरिकल डाटा, त्या डाटाच्या आधारे मात्र निश्चित सांगता येईल की त्या डाटानुसार मातंगाचं जे नोकरीतलं प्रमाण होतं ते ॲव्हरेजमध्ये म्हणजे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 मिळून हे होतं 0.5% फक्त। आणि क्लास 2, क्लास 1 आणि टेक्निकल इन्स्टिट्यूट मधल्या जे जागा आहेत MBBS इंजिनिअरिंग याच्यामध्ये फक्त 0.2% होतं।
म्हणजे जिथं कमीत कमी 3% जे अपेक्षित होतं मातंग समाजाला मिळणं, तिथं 0.2% फक्त रिप्रेझेंटेशन मातंग समाजाला. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज जो आहे तो या आरक्षणापासून लाभवंचित असल्यामुळे समाज हा या आरक्षण वर्गीकरणासाठी मागणी करतो. ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.